नमस्कार माऊली. गणगणात होते. आता उद्या करंज्या बनवायच्या होत्या, म्हणजे उद्यासाठी नागपंचमी निमित्त उद्याची सगळी तयारी आजच करायची होती. तसा आजचा दिवस खूप छान निघालेला होता. पाऊस नव्हता येत, परंतु कसं वातावरण थोडं आभाळ होतंच. तर मग तसं पण मला आता ॲसिडिटी जास्त प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे मी आता रोज सकाळी काळा चहा घेते. तर छान काळा चहा घेतला. मग काळा चहा घेतला आणि मग चांगली घराची झाडझूड करून घेतली. छान घर पुसून घेतलं आणि नंतर तुळशीचं रांगोळी काढली. आता कसं पूर्ण पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून सगळीकडे हिरवंच झालेलं आहे, शेवाळच झालेलं आहे. तर मग छान तुळशीला पाणी घालून घेतलं आणि आजचा स्पेशल बेत होता चण्याची उसळ. त्यामुळे चणे लावून घेतले कुकरमध्ये, कारण इकडचे काम होतात तोपर्यंत चणे शिजून जातात. आता तुम्ही बघू शकता आता माझ्या हॉलमधली दशा, कारण हे तोरण सगळीकडे लागलेले आहेत. कारण आता पावसाळा आला आहे, त्याच्यामुळे हे तोरण आता सगळ्यांच्याच घरी पाहायला दिसते. कोणी पाहुणे जर आले तर काही विषय नसते, कारण हा एक पावसाळ्याचा स्पेशल बेत आहे आपल्याकडे की तोरण लावायचे म्हणजे लावायचे. मग चण्याची उसळ करण्यासाठी कांदा, टोमॅटो, लसूणची पेस्ट काढून घेतली आणि छान जिरे मोहरीची पहिले फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये कांदा लसूणची पेस्ट टाकून घेतली. ती छान शिजू द्यायची. थोड्या वेळ कांदा लसूणची पेस्ट शिजत आहे तोपर्यंत मला पण इकडची माझी कामं करायची होती. मुलं उठायची होते, कारण आज संडे असल्यामुळे सुट्टी होती त्यांना. मुलं उठली, त्यांचं चहा पाणी वगैरे झालं. त्याच्यानंतर मग चणे घेतले. चणे छान शिजलेले होते. मग त्यातले थोडीशी चणे मी मिक्सरमध्ये टाकले, कारण चण्याच्या उसळमध्ये जे आपण शिजलेले चणे असते त्यामध्ये थोडीशी पेस्ट टाकायची. त्याच्यामुळे ना चण्याच्या उसळला छान रस्सा येते. छान मसाला काढून घेतला, छान शिजून घेतला. त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, धने पावडर आणि थोडासा मसाला टाकून घेतला. त्यामुळे छान शिजून घेतला आणि त्याच्यामध्ये जे आपण चण्याची पेस्ट केली होती ती पेस्ट टाकून द्यायची. त्याला छान शिजू द्यायचं. त्यावर थोडं झाकण ठेवायचं आणि त्याला थोडंसं तेल सुटलं की बघायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण शिजवलेले चणे राहते ते चणे टाकून घ्यायचे. कारण जी आपण पेस्ट टाकतो ना त्याच्यामुळे चण्याला एक वेगळीच टेस्ट येते. आणि त्यानं ते शिजू द्यायचं. थोडा वेळ शिजल्यानंतर त्याला एक उकळी येऊ द्यायची आणि बंद करायची. आज माझा हा चण्याची उसळ जाणार होती शेतात, त्याच्यासाठी मी एक टिफिन बांधला, कारण सगळेजण शेतात गेले होते त्यामुळे ते डब्यामध्येच द्यायचे होते. छान त्यांचा डबा बांधून दिला. एका डब्यामध्ये कांदा आणि निंबू दिलं, मीठ सोबत. हा डबा गेला शेतामध्ये, कारण आता शेतीची कामे चालू असल्यामुळे सगळेजण सकाळी शेतात जातात, त्यामुळे त्यांचा डबा घरून थोड्या वेळाने पाठवावा लागतो. आणि मग आले होते तर आले म्हणजे कसं असते ते त्यामध्ये सगळं घाई होते. तर मग छान नळाचं पाणी भरून घेतलं. आता तुम्ही पाहू शकता माझ्या घरी मस्त झाडं लावली आहेत आणि आता मग पावसाळ्यामध्ये ना सगळे मस्त झालेले आहेत. थोडीशी भूक लागली होती तर मग मी मुरमुरीचे लाडू केले होते. तर म्हटलं आता ते एक मुरमुरीचे लाडूच खाऊन घ्या. छान मुरमुरीचे लाडू खाऊन घेतले आणि मग देवपूजा झालीच होती. थोडंसं देवाला नामस्मरण केलं, देवाची पूजा केली. देवाला म्हटलं सर्व काही चांगलं होऊ दे आणि हा श्रावण महिना चांगल्या प्रकारे निभू दे. आणि आज करंज्या पण करायच्या होत्या, त्यासाठी रवा भिजवायचा होता. आता छान 2 वाटी रवा घेतला. त्यामध्ये छान कडक मोहन टाकायचं, म्हणजे गरम केलेलं तेल छान कडक होऊ द्यायचं आणि ते मोहन रव्यामध्ये टाकायचं, त्याला म्हणतात मोहन. तर मग रव्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये मोहन टाकून घेतलं आणि छान तो भिजवून घ्यायचा पाण्याने. आणि त्याचा थोडासा पातळसर गोळा तयार करायचा, कारण रवा आपण जेवढा वेळ ठेवतो फुगतो, त्यामुळे थोडासा पातळसरच रवा ठेवायचा आणि त्याला 2-3 तास होऊ द्यायचे. आणि पिठी तयार केलेलीच होती आणि ती पिठी आम्ही चुलीवरच भाजून घेतली, कारण बसल्या बसल्या चुलीवर छान पिठी भाजता येते. उभ्यानं थोडंसं पायाला पण त्रास होतो. तसं माझ्या सासूबाईंनी छान पिठी चुलीवरच भाजून घेतली. त्याच्यानंतर त्यामध्ये 2 ग्लास साखर आणि पिठी मिक्स केली. त्याच्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ, लवंग असं सगळं मिक्स करून टाकलं. तसं पण यावेळी विलायची थोडी नरम येते, त्यामुळे ती थोडीशी तव्यावर भाजायची, गरम करायची आणि त्याची पूड करायची. छान मिक्स करून घेतलं. त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं. तुपामुळे पिठीला छान टेस्ट येते. तर छान टेस्ट येण्यासाठीच तूप टाकावं लागतं त्याच्यामध्ये. तर छान तूप टाकून घेतलं आणि थोड्या वेळ त्याला राहू दिलं. आपण जो सकाळी रवा भिजवला होता त्याची छान छोटे छोटे गोळे केले आणि एक गोळा लाटून घेतला. छान त्याचे लाटून घ्यायचे, छान गोल गोल अशा पात्या तयार करून घ्यायच्या. आपण कसं थोडंसं छोटासाच गोळा घ्यायचा, कारण जेवढी लाटी आपण पातळ लाटू तेवढीच ते करंजी छान टेस्टी आणि खुसखुशीत होते.
छान लाटून घ्यायची, अशी गोल गोल लाटून घ्यायची. माझ्याकडे एक छोटासा साचा आहे, त्याच्यावरच मी करंज्या भरते. तर मस्त मग करंजी त्या साच्यावर ठेवली, थोडीशी पिठामध्ये भिजून घ्यायची आणि त्याच्या साच्यावर ठेवायची. त्याच्यामध्ये करंजीचं जे आपण बेसिक पीठ तयार केलेलं आहे पिठीचं, ते पिठीचं पीठ भरायचं, त्याला थोडंसं तोंडाला पाणी लावायचं आणि ते दाबून घ्यायचं. की छान करंजी तयार होते ना, मस्त अशी त्रिकोणी आकाराची छान करंजी तयार होते. ह्या झाल्या आपल्या करंज्या तयार. आता घ्यायचं तळण्यासाठी तेल ठेवायचं थोडंसं कढईमध्ये आणि छान तयार झालेल्या करंज्या त्याच्यामध्ये तळून घ्यायच्या. ही झाली उद्याची तयारी, जी आजच पूर्ण करावी लागली. आणि दिवस गेला कामामध्ये, तर तो थोडासा पण सुद्धा वेळ नव्हता. त्याच्यामध्ये सत्तू भाजणे पण आलं, देवाची भांडी पण घासणे आले, सगळे कामे त्याच्यामध्ये येऊन गेले. आजचा बिझी शेड्यूल फिक्स होता. तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. नागपंचमी